स्थिती असताना सुद्धा संदीपला म्हटलं होतं का आता सभा रद्द कर, पुढची एक तारीख घेऊन घेऊ. बच्चू भाऊ आता जे हजर राहील ते खऱ्या अर्थानं मावळे असणार. एवढ्या पाहुण्यात सुद्धा जे राहणार आहे त्यांच्यासाठीच आपली सभा आहे. आणि मला वाटलं इतके लोक राहणार नाही, देश पुढचंच आपल्याला करावं लागेल. पण संदीपचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्याच्यासाठी एकदा सगळ्या वाटलं पाहिजे. आमचे अमोलजी असेल, कल्लूजी डोंगाळ असेल, आमच्या बाकीचे सर्व कार्यकर्ता, एवढ्या जणांचं नाव आता घेत बसत नाही आपण. मला वाटते नावाची यादी आधीच माझ्याकडे. उत्तरेश्वर म्हणजे या गावाचं कुलदैवत आहे. आणि उत्तेश्वरांना सुद्धा मी प्रार्थना करतो तर जे देवेंद्र आता स्मरण त्यांचं कमी होत चाललं देवाभाऊचं आमच्या, त्यांना थोडं स्मरण येऊ दे. पहिले कोरा कोरा म्हणणारा देवाभाऊ आता मध्ये दुष्काळ पडल्यावर तुमचा कोरा करू. आणि तुम्ही जर आमचा कोरा केला नाही तर तुमचा बॅलेट कोरा केल्याशिवाय राहणार नाही देवाभाऊ. तुम्हाला असं वाटतं का शेतकरी झोपला असेल, जातीपाती धर्मामध्ये तो वाटला गेला असेल, पार्टीत तो गुलामीत राहत असेल तर हे तुमची भूल असणार आहे. शेतकरी आला टाइम तर तो तुमची पार्टी, पक्ष, जात, पंथ, धर्म सोडून शेतकरी म्हणून उभ्या महाराष्ट्रात शेतकरी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. येणारा काळ आम्ही पाहिजे तसा उभा राहील, तशा प्रकारची स्थिती निर्माण होईल. आज आम्ही सगळ्या इकडे चौथ्यात शेतकरी घेतल्या जातोय. कधी ऊन जास्त तापले तर कधी पाऊस जास्त आला तर, आणि इकडे तिकडे सगळं चांगलं असलं तर मग हमी भावात आम्ही म्हणतोय. जे मोदीजी आम्हाला म्हणत होते की मेरे अगर सत्ता आ गई तो मैं कपास का सूत करूंगा, सूत का कापड़ करूंगा और कापड़ करके मैं विदेश में कापड़ भेजूंगा. मोदीजी एवढे लबाड म्हणून मला माहितच नाही. कापड विदेशात पाठले असते मोदीजीला, उलट अमेरिकेतला कापूस घेऊन आले. पूर्ण आम्ही पाहतोय मराठवाडा, विदर्भातला अर्धा अधिक भाग, खानदेश मधला अर्धा अधिक भाग कापूस उत्पादक होतो. शेतकरी पूर्णतः तफावून गेला. मित्र, एखाद्या वाघाला एखाद्या जनावरांचे जसे लचके तोडा तसं आम्ही पाहतोय सरकार आमच्या शेतकऱ्याचं लचके तोडायला लागलाय. कारण त्याला माहित आहे का आमचा शेतकरी जाती पाती धर्मामध्ये गुंतल्यामुळं आता आमचं चांग भलं होईल. तुम्हाला आम्हाला कुठेतरी जातीपाती धर्मामध्ये मुद्दामून वादात ठेवण्याचा प्रयत्न या सगळ्या सरकारचं षडयंत्र. अरे देवाभाऊ, तुम्ही सत्ता बदलू शकता, पुन्हा येईल म्हणू शकता, पुन्हा येता, आणि तुम्हाला ओबीसी मध्ये त्याचा वाद मिटवता येत नाही. तुम्हाला तो मिटवाचाच नाहीये. तुम्हाला गावात माझ्या गाव खेड्यातला सगळा भोला बावळा शेतकरी तो शेतीच्या प्रश्नावर बोलला नाही पाहिजे, तो त्याच्या गरिबीबद्दल बोलला नाही पाहिजे, आम्हाला जे लुटल्या जातं त्याच्याबद्दल तो बोलला नाही पाहिजे. म्हणून तुमच्यात भांडण लावणं सुरू केलेलं आहे. अरे तुम्ही सगळा उलटा पालट करू शकताय. लहान लहान गोष्टीसाठी पुऱ्या महाराष्ट्राला तुम्ही झगडायला लावलाय. आणि आज त्याच्यामध्ये मरतोय कोण तर माझा गरीब माणूस मरतो. साध्या दिव्यांगासाठी आम्हाला आंदोलन करावं लागते. ज्याला दोन पाय नाही, हात नाही, डोळे नाही, कानाला ऐकायला येत नाही, तर कुठलं रामराज्य आहे? मित्र हो, आम्ही पाहतोय त्याला दोन पाय नसतात, त्याच्यासाठी बच्चू कडूला जर 7-7 दिवस उपोषणाला बसावं लागत असतं तर याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. या अशा पद्धतीनं जर सरकार समोर येत असेल तर मित्र ते तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी घातक ठरू शकते. तुम्ही पुढे जर महाराष्ट्रातली परिस्थिती पाहिली, आज दिव्यांग आम्ही पाहतोय की बऱ्याच दिव्यांगांच्या घरी जातो. एका घरी 3-3 दिव्यांग कसे राहतात त्यांना माहित, कशा प्रकारचं आयुष्य जगतात त्यांना माहित. पुऱ्या महाराष्ट्रामध्ये कोणी त्याचा आवाज उठवत नव्हता.
आम्ही ठरवलं का या लहान शेवटच्या घटकापासून आपण काम सुरू केलं पाहिजे. छत्रपती शिवरायांना स्वराज्याची शपथ घ्यायच्या अगोदर मा जिजाऊनं सांगितलं होतं, शिवबा जीव महत्वाचा आणि राज्य महत्वाचं आहे. राज्य जेवढं महत्वाचं आहे तेवढी माझी रयत महत्वाची आहे. राज्यापेक्षा राज्यापेक्षा त्या रयतेचं मान मोठं असलं पाहिजे. आणि म्हणून या देशामध्ये जशा पद्धतीनं शिवराज्य सुरू झालं तेव्हा या देशातलं वतनदारी बंद झाली. शेतकऱ्याचा हिस्सा कापणं बंद झालं, त्याचा खिस्सा कापणं बंद झालं. देशमुख, देशपांडे, कुलकर्णी, देशमुख, पाटील के या सगळ्या वतनदारी बंद करण्याचं काम छत्रपती शिवरायानं केलं. आणि त्याच वतनदारीसाठी संभाजी राजा आपलं प्राण अर्पण करायला तयार झालं. शिर्केनं पता जर कदाचित दिला नसता, संभाजी राजांनी जर शिर्केने वतनदारी दिली असते तर माझा संभाजी राजानं दिल्लीपासून तर दिल्लीच्या आजूबाजूच्या प्रदेशपर्यंत ही सत्ता सगळी आम्ही पायथे महाराष्ट्राच्या पायथ्याची बोलवली असते. पण वतनदारी देणार नाही म्हणून शिर्केनं पता सांगितला. कसा राज्याचा राजा असला पाहिजे. आम्ही आमचा प्राण गमावला तयार होतोय, पण वतनदारी सुरू केली नाही जे शेतकऱ्यासाठी व्यक्त केली. मित्र, राजपणातलं हे राजपण घेतलं पाहिजे. आणि ही नालायक राज्य करते. आता देवाभाऊ असं म्हणतंय दुष्काळ पडल्यावर कर्जमुक्ती कर. देवाभाऊ तुम्हाला काय अपेक्षा आहे? माझा शेतकरी पाय घासू मेला पाहिजे, तो रक्तबामळ झाला पाहिजे, मग तुम्ही कर्जमाफी करणार? थोडी तरी लाज वाटू द्या ना. असं शिल्लक तर तेवढी शिल्लक नसेल तर आम्हाला सांगा. तुम्हाला जो सत्तेचा माज आला केंद्र आणि राज्यात आम्ही असं समजून तुम्ही आमचं आंदोलन भरपूर करण्याचा प्रयत्न करत असाल तर खबरदार. या बच्चूबरोबर 350 गुन्हे दाखल आहे. ते काय आम्ही काय ते घरात बसून झाले नाही. आम्ही पूर्ण महाराष्ट्राच्या कानात कोपऱ्यात अपंगापासून तर अनाथापासून तर शेतकऱ्यापर्यंत आंदोलन उभी केली. आणि तुम्ही अशा पद्धतीने आमच्या शेतकऱ्याचा खेळ खंडोबा करत असाल तर आता शेतकरी जागा झाल्याशिवाय राहणार नाही. ऊस उत्पादकांमध्ये ऊस उत्पादक शेतकरी मेला, कारखानदार मोठा झाला. एक कारखानदार त्या कारखानदारीच्या ताकदीवर राज्य करतं, आमचे मतही घेतं आणि पैसा कमावतोय. दोनही गोष्टी त्यांच्या हातात गेल्या. माझ्या शेतकऱ्यांना मरमर मारायचं, मग काट्यात मारायचं, मग रिकोरी जमी पाहिजे दगा फटका करायचा. आणि आलं पेमेंट तर 4-4 महिने द्यायचं नाही. कुठला धंदा लावला? कापूस ग्रामीण पाहिजे ऊस नियंत्रण कायदा आहे 1966 मध्ये स्थापित झाला. आणि तो कायदा असा म्हणतो भाऊ 15 दिवस 14 दिवसाच्या एफआरपीची किंमत पूर्ण दिली पाहिजे. आणि ते जर किंमत दिली नाही तर त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होऊ शकतात. अजूनही महाराष्ट्रात एकाही कारखानदारावर गुन्हे दाखल झाले नाही. यूपी मध्ये एक शेतकरी बहादर निघाला, यूपीच्या कारखानदारावर 420, 406, 409, 120 दाखल झाला. आमच्या शेतकऱ्याला जर असं चढवलं तर या सभेतून कारखानदाराला सांगतोय तुम्ही आम्ही मित्र म्हणून आम्ही तुम्हाला समजतोय. तुम्ही आमच्या भल्यासाठी आणि तितकंच तुमच्यासाठी कारखाना उभा केला असेल तर आमची ते नियत नाही आहे. पण शेतकऱ्याला जर रक्तबामळ केलं तर तुम्हाला अंदर टाकल्याशिवाय राहणार नाही. तर कोणाचा बापच होता ते आता विसरून जा. का राज्यावरती आमचा आहे आम्ही काय करत. तुझा जरी राज्यावरती असेल ना तर खाली तुझा बाप शेतकरी बसला, लक्षात ठेव. जेवढा जमिनीत राबतोय शेतीमध्ये राबत ना तेवढ्या ताकदीनं लढू सुद्धा शकतं. आज ऊस उत्पादक शेतकऱ्यामध्ये आम्ही पाहतोय कोल्हापूरमध्ये जातं भाव 3400 पर्यंत. राज्य सरकारनं शिफारस केली प्रत्येक टनाचे 4440 रुपयाचे. आणि राज्य सरकारनं हे शिफारस केल्यानंतर केंद्र सरकारनं भाव जाहीर केले 3550 रुपयाचे.
3,550 रुपये तर भेटतच नाही. जिल्हा बदलला का भाव बदलतो, कारखाना बदलला का भाव बदलतो. कारण सांगतो रिपोरी कमी आहे. आता रिपोरी कुठली जादू काढून काढतं मला माहित नाही. आमची जमीन बरोबर आहे, सगळं बरोबर आहे, आणि असे हे सगळे नाट्य चालू आहे. मित्र, यावर लक्ष घालावं लागत. माझं काय म्हणणं आहे का प्रेमानीचं घ्यायचं नाही आणि इमानदारीचं घेतल्याशिवाय राहायचं नाही. सोडायचं नाही तुम्हाला कुठल्याही ताकदीने, काही असेल तर कुठल्याही पद्धतीने घ्यायचंय. आता मला संदीपनं सांगितलं, तो बँक मॅनेजर लाडक्या बहिणीचे पैसे देत नाही, पीक विम्याचे पैसे देत नाही. त्यानं जर ते खातं होल्ड केलं, सोडलं नाही, त्यानं जर होल्ड करून ठेवलं आणि आमचे अनुदानाचे पैसे जर बँक मॅनेजर दिले नाही तर साल्याचा पॅट काढल्याशिवाय राहणार नाही. विनाकारण जर आम्हाला त्रास दिला तर आम्ही त्याला सोडणार नाही. भेटणारं अनुदान रोखता येत नाही, पण कायदा जर तुम्हीच पाळत नसाल तर आम्हाला कायदा हाती घ्यायला लावू नका. आम्हाला काय हौसने गुन्हे दाखल करून घ्यायची. पण जर अशी मस्ती येत असत, आज तर प्रशासन ऐकायलाच तयार नाही. तहसीलदार त्याच्या तुऱ्या, ठाणेदार त्याच्या तुऱ्या, कलेक्टर त्याच्यापेक्षा ते कधीच चालत फिरताना दिसत नाही. 2.5 लाख रुपये महिना घेतं एक कलेक्टर. 4 माणसं तर त्याला जेवासाठी असतं, स्वयंपाक करायसाठी वेगळे, त्याच्या हॉस्पिटल त्याच्या कार्यालयात वेगळे, त्याच्या गाडीचे ड्रायव्हर तो, हे सगळं गणित पकडलं तर 4.5 लाख रुपये कलेक्टर एकटा घेऊन जातो महिन्याची. का बरं नेपाळ होणार नाही? काय वेळ लागणार आहे? अरे आम्हाला मेहनतीचे भेटत नाही आणि कलेक्टर फुकट 4.5 लाख घेत असतं. 2010 मध्ये या आमदाराचं काहीच काम नसतं. या आमदाराचे 2010 मध्ये 70,000 रुपये महिना होता आणि आता आमदाराचा पगार झाला 2,24,140 रुपये. काम काय करतात सांगितलं मी. सकाळी उठायचं, 2 फोन लावायचे, त्याच्यातला एक आपल्या रेतीच्या ट्रॅक्टरचा असं, एक आपल्या कारखान्यासाठी असं. समजा आमच्यासाठी कुठंच धावत नाही आणि पगार पाहिलं तर एवढा वाटतं. ही जी विषमता वाढत चालली आहे ना, ही घातक आहे. मी नेहमी म्हणतोय, आमची लढाई जातीभेदाची नाही आहे, आमची लढाई धर्मभेदाची नाही आहे, आमची लढाई अर्थभेदाची. पैसा कहां से आता है और कहां जाता है उस पर ख्याल रखने वाले हैं. त्याच्यावर लक्ष ठेवणार आम्ही. आमचा एक पैसा जमा करायचा आणि तुम्ही तो उद्योगपतीच्या घरात घालत असाल तर खबरदार, प्रहार खरी आहे आणि आर पारची लढाई लढू. आता आम्ही पाहतोय डिझेल आणि पेट्रोल महाग झालं. हे मोदी साहेबांना या आल्याबरोबर महाग केलं. 10 वर्ष झाले, 7 वर्ष झाले असं जगातले पेट्रोल डिझेलचे भाव पडले. 100 रुपयाचं डिझेल पेट्रोल भेटणार 60 रुपयात भेटलं. 60 रुपयात म्हणजे 40 रुपये एका लिटर मागे कमी झाले. मी तुम्हाला उदाहरणाखाली सांगतोय, 40% आमचं डिझेल पेट्रोल जगातलं कमी झालं. कच्चं तेल आम्ही पाहतोय कमी झाल्यानंतर आमच्या देशात पेट्रोल डिझेलचे 15 रुपये वाढवलं. परिणाम काय झाला? लूट कशी होते ते सांगतोय तुम्हाला जाती धर्माचं माहीत असेल कदाचित, पण आमची लूट कशी होतं. रोज आमच्या खिशातले पैसे कसे काढतं. आता 40 रुपये कमी झाल्यावर पैसे कमी व्हायला पाहिजे पेट्रोल डिझेलचे, पण ते वाढले. 7 कंपनीला ठेका गेला. महाराष्ट्रभर आणि देशभर पूर्ण 7 कंपनीला पेट्रोल डिझेल वितरित केलं. 5 वर्षात 7 कंपनीनं 7 लाख करोड कमावले. 7 लाख करोड. सरकारच्या तिजोरीत गेले 20 लाख करोड. 55 लाख कोटीचं केंद्राचं बजेट आहे. त्याच्यातला अर्धाधिक हिस्सा तुमचा आहे. ज्यानं गाडी वापरली असेल ना त्याचा पैसा केंद्रात गेला. वाटला कोणाला रे? 13, 14, 14, 15, 22, 23 आणि 23, 24 या कालखंडामध्ये केंद्र सरकारनं 200 उद्योगपतींसाठी 18 लाख कोटी माफ केलं. नावाला सांगतोय पैसे हवा बाजूला. ते दादाची दादागिरी भलकुट चालवते. त्या आल्या अधिकाऱ्यावर दादागिरी चालवण्यापेक्षा या एकाच दादागिरी करा ना. हा पैसा जो तिकडे जातो ना दादा, त्याच्यावर सुद्धा डोळे गेला. आजही आमच्या दिव्यांगाचे पैसे 6-6 महिने भेटत नाही. ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही,
आजही श्रावणबाळाचे पैसे थांबले, घरकुलाचे पैसे थांबले, एमआरएसच्या मजुराचे पैसे थांबले नाही. तुमचा मीडिया दाखवत कुठल्याही प्रकारच्या न्यूज नसतं. अधिकाऱ्याचे पगार आम्ही पाहतोय 5 तारखेच्या आत होतोय. मी सभागृहात बोललो होतो दादाला का आमच्या दिव्यांगाचे पगार 5 तारखेच्या आत का होत नाही. प्रश्न आम्ही पाहतोय ही जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था तुमच्यासाठी नाहीच आहे. मंत्र्याचे आणि आमचे आमदार खासदाराचे स्वतःचे काम एवढे वाढून घेतले तर तुमच्या खाण्याने वेळच नाही आहे त्यांना. दादा म्हणे मला उत्तर दिलं होतं सभागृहात. दादा म्हणत होते की 5 तारखेच्या आत बच्चू हो पगार होईल. 5 तारखेच्या आत जर पगार झाला नाही तर वित्त सचिवाचा पगार बंद करेल. आता वित्त सचिवाचाही पगार बंद झाला नाही आणि आपण झाले 5 तारखेच्या आत पगार आला नाही. काय म्हणायचं दादाला? कुठून आले दादा? असे दादा असतो का? दादाना तर एक फोन केला तर काम झालं पाहिजे, पण दादाच्या फोन नाही काम झालं नाही, अधिवेशनात बोलल्यावर काम झालं नाही, प्रशासनावर क्लिप पकडणार. याच्यापेक्षा आम्ही फोन केल्यावर सरळ सरळ होऊन जातो. आमच्यामुळे किमान ते चालावर येते. आणि तुम्ही सत्तेत असून आम्ही पाहतोय मांजरी सारखे राहते, म्याव म्याव करतोय. दादागिरी दाखवायची असेल तर गरिबासाठी दाखवा, आमच्या सामान्य शेतकऱ्यासाठी दाखवा. आणि त्यासाठी ही लढाई आहे कर्जमुक्तीची. मित्र ऊसाच्या बाबतीत आहे. आम्ही आमचं आंदोलन झालं त्या ऊस पट्ट्यामधल्या सगळ्या काट्यापासून तर इकडीपासून तर FRP पर्यंत सगळ्या कशा कशा पद्धतीनं लुटल्या जाते त्याचं दूध का दूध पाणी का पाणी खोलमोल केल्याशिवाय राहणार. कारण आमच्या मेहनतीचे पैसे आहेत. आज सोलापूर मधल्या 33 कारखान्यापैकी 9 कारखाने पाहतोय FRP दिली नाही. 93 कोटीचे पैसे देत नाही आणि प्रशासन काहीच करायला तयार. सिद्धेश्वर असेल, भीमा असेल, सगळी लिस्ट काढून केली. शेतकऱ्याला असं नळवाचं काम करत असेल तर आम्ही ऐकणार नाही. केळीचं उत्पादन इकडे वाढलं पण आता केळी संशोधन केंद्राची मागणी आहे. रस्ते जर गावातले पाहिले आजूबाजूचे तर असं वाटतं हेच गाव हनुमानजी सारखं उचलो पुण्याकडे घेऊन जावं. एवढी वाईट अवस्था आहे. एक घर रस्ता नाही. म्हणजे आमच्या पुण्याला लागून असणारं सोलापूरचं आम्ही पाहतोय अशी अवस्था असेल. मी तर आमच्यापेक्षा तुमच्यापेक्षा तर आमचे मेळघाटचे चिखलदऱ्याचे धार्मिकचे रस्ते चांगले आहेत. तुम्ही एवढे थंडे का झाले मला माहित नाही. तुम्ही गरम कधी होता ते तरी सांगा. अरे दूध उतू जाते पण तुम्ही आग लागल्यावर उतू येऊन राहिले. काय अडचण आहे तुम्हाला? कुठल्या प्रकारचं आम्ही पाहिजे अधिक का आजचे हाल झाले पाहिजे. 6.5 लाख शेतकऱ्यांना आत्महत्या झाल्या, एकही शेतकरी रस्त्यावर आले. व्यवस्था आम्हाला बदलावं लागेल आणि या व्यवस्थेसाठी लढावं लागेल. बच्चू कडून जो लढाई सुरू केली ती सर्वसामान्य लोकांसाठी लढाई सुरू केली. पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून संविधान आमच्या हाती देताना त्या सामान्य माणसाचं चौफेर बनवावं या विचारानं लिहिलेली घटना सामान्य माणसापर्यंत नेण्याचा प्रयत्न आम्ही केला पाहिजे. आमच्या अहिल्यादेवी होळकरने ज्या पद्धतीनं राज्य चालवलं, तुम्हाला एक गोष्ट सांगतोय मुद्दाम, तुम्ही आम्ही सगळे महापुरुष जातीपाती धर्मामध्ये गुंतवून ठेवलेले आहे. पण अहिल्यादेवी जेव्हा 9 वर्षाच्या होत्या मल्हारराव होळकरांचं मुलासोबत जेव्हा लग्न जुळलं म्हणून अहिल्यादेवीच्या गावात जेव्हा आमचे मल्हारराव आले, मी मुद्दामून सांगतोय आमच्या महापुरुषांचे विचार काय होते, आमच्या अहिल्यादेवीचा विचार काय होते ते लक्षात घ्या. मित्र, जेव्हा मंदिराचं बांधकाम सुरू केलं तेव्हा मंदिराचं बांधकाम सुरू करताना तिथं पाणी लागलं आणि अहिल्यादेवी होळकरांच्या गावातल्या महिला 3-3 किलोमीटरहून पाणी आणायचं. कसं राजपण असतं, महापुरुष कसा असतो, जनतेला कसं जपावं लागतं. जसं अहिल्यादेवीला 9 वर्षाच्या अहिल्यादेवीला माहीत झालं बांधकाम करताना मंदिराचं बांधकाम करताना पाणी लागलं तेव्हा मल्हाररावला अहिल्यादेवी म्हणतंय, मल्हाररावजी इथं आता मंदिर बांधू नका, इथं माझ्या गावातल्या लोकांसाठी विहीर बांधा. हा विचार तुमचा आमच्यामध्ये होता पाहिजे.
आम्ही धर्म जात करत असं एवढं मोठं कुठं वाचत. करमाळा तालुक्यातला रिटेवाडी उपसा सिंचन योजना 40 गावांना मला वाटतंय ते वाचून चालणार नाही. ते सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित केला. माझं 28 तारखेचं आंदोलन झालं. 28 ऑक्टोबरला आंदोलन आहे. ते जे आमच्या संदीपरावने 2-3 प्रश्न सांगितले. एक महत्वाचा करमाळा तालुक्यातला केम गावा शेजारी दळ शिवणे तलाव आहे. वड शिवणे आणि तलाव बाजूला आहे पण पाणी भेटत नाही. आमदार आला का प्रत्येक निवडणुकीत सांगते आम्ही जमून टाकतोय, पण ते त्याचं जमलं पण आपलंच जमत नाही. अशी सगळी अवस्था आहे. ते एकदा रोखोक करावं लागलं. बाप टाकून तर साध्य ते स्पेशल आम्ही सांगतोय. नोव्हेंबर महिन्यात मी सोलापूरसाठीच दिलेला आहे. त्या किरणी कामगारांसाठी, बिडी कामगारांसाठी आणि आता एक करमाळ्यासाठी. मी तुम्ही जर सर्व सोबत राहिले तर आम्ही तुमच्या सोबत राहील. बच्चूकडवर पहिलेच गुन्हे दाखल आहे आणि मला 4 गुन्ह्यात तर मला 4 वर्षाची सजा झालेली आहे. अजित कुलकर्णी तुम्ही इकडे ना करते 4 गुन्हे दाखल झालेले आहे. आणि मायने मला विचारलं ती माय गेली माझी वरते, पण तिने म्हटलं का एवढे गुन्हे झाले बच्चू. म्हटलं हा आता लोकांसाठी होणारच आहे, कोणाला कोणाला पुढाकार घ्यावाच लागेल. काय खा विषय नाही. 350 झाले ना तर लोकांसाठी 1000 झाले तर मागं हटू नको, लढत राहा. ही माझी माय होती. त्या ताकदीनं आम्हाला लढायचं आहे. इथं सामान्य माणसाचा आवाज होता आला पाहिजे. माझ्या कार्यकर्त्याला विनंती आहे का मित्र, सगळेजण सत्तेच्या मागे धावतोय. सगळेजण पदासाठी आम्ही पाहतोय, मळमळ करतोय, पैशासाठी करतोय. सगळ्या पक्षातलं आम्ही जर राजकारण पाहिलं तर नाही जिल्हा परिषद तर पंचायत समिती भेटली पाहिजे, ते हुकली तर सरपंच झालो पाहिजे, मी गावकऱ्यांच्या कामात कधी आलो पाहिजे असं काही वाटत नाही. एक तरी संघ मार्केट कमिटीवर सुद्धा आत्ताचे नेते खुश होतात तालुक्यातले. काय झालं? मार्केट कमिटी जरी भेटली तरी आत्ताचे नेते एकमेकाचे पाय धरायला जाऊ शकतात. कोणती कमिटी? मार्केट कमिटी. हो तो खूप तज्ञ आहे घरी. त्याला पूर्ण विषय समजला. आम्ही इतके लाचार आहे का फक्त जिल्हा परिषद तिकीटसाठी त्या पक्षाची लाचारी करतोय. बाप मेला तरी भेटतं पण नेता जिवंत राहायला पाहिजे. कायच्यासाठी? तर जिल्हा परिषदची तिकीट भेटली पाहिजे. अशी सगळी हरामी चालली आहे. मी विधानसभेत बोलत होतोय. एका आमदारानं मागून चिठ्ठी दिली, म्हणे बच्चू भाऊ आमच्या मतदारसंघातलं तुम्ही बोला. म्हटलं तू कोण नाही बोलत? नाही म्हणे माझ्याच पार्टीची सत्ता आहे म्हणून बोलत नाही. आला म्हटलं कधी असे लोक निवडून देतं का नाही बोलत. म्हणजे केवढा प्रश्न आहे लक्षात घ्या. म्हटलं राजा तू का बोलत नाही? तर माझ्या पार्टीची सत्ता आहे, मी जर बोललो म्हणे बच्चू भाऊ तर तिकीटच भेटणार नाही. सगळा गेम इथं अटकला. आता याचा अर्थ काय अर्थ माहित आहे? कारण त्याला पार्टीची भीती आहे, तुमच्या मताची भीती नाही. तुमच्या मताची भीती असते तर त्यांना पार्टीला लाथ मारले असते आणि तुमचा विषय सभागृहात बोलला असता. पण हे साडे गुलाम झालं तिथे सगळे. तुमचा आमदार बोलला, मी जेव्हा उपोषणाला बसलो होतो ते सभागृहात एकच आमदार बोलला. असं तेवढा तर बोलला ना, नाही तर ते बोललं नसतं. कधी कधी तर ते त्यांच्यावर ते बच्चूचं नाव घेतलं म्हणजे मेलोच. आता हे वाक्य काय सांगतं, याचा अर्थ काय होतं लक्षात घ्या. क्या आमचे आमदार खासदार तुम्हाला भेटे का? तुम्हाला भेटत? बिलकुल नाही. तुम्ही दाढी वाढवा काय एखादा अधिक काय करा, छाती काढा, काय तुमचं काही डर संपलेला आहे. नेत्याचं डर पार्टी नहीं तो कुछ नहीं. तुम्हारी कोई किंमत नहीं, तुम्हारी कोई औकात नहीं रही है. तुम्ही तर मांजरा कुत्र्यासारखी अवस्था झाली. तुम्हाला कोण भेटल? तुम्हाला वाटते कोणी भेटल? कोणीच भेट नाही. मत जे आहे ना, मत तुमचं आहे पण ठाकूरकी पक्षाची आहे. आणि तुमचं मत, मला एक मुंबईच्या नेत्यानं म्हटलं होतं, बच्चू या शेतकऱ्याच्या मागं लागू नको, कोणाच्या मागं लाग, हे सोडून बोला, मी तुमच्या सोबत यायला तयार. हे सोडून दुसरे कोण?
आणि शेतकरी असा वर्ग आहे, ना तो आंदोलनातले ना तुम्हाला मत माग. त्याला असं का बोलतात? आणि शरद जोशीला पाडलं नाही. शरद जोशीने काय गंमतचं काम केलं शेतकऱ्यासाठी? विदेशातली नोकरी सोडून आलो, 2.5-3 लाखाची नोकरी 20 वर्ष अगोदर सोडली, रांग केलं जीवाचं. आम्ही पाहतो लाखोचे मोर्चे शेतकऱ्यासाठी काढले, शेतकऱ्याचं अर्थशास्त्र समजून सांगितलं. तेव्हाच्या खुना भीतीवरच्या अजूनही आम्हाला लक्षात येतं का भिऊ नको, आम्ही काय म्हणतो भीक नको, हवे घावाचे दाम. हे अर्थशास्त्र शरद जोशींना मांडलं. जोशी होते, ब्राह्मण होते, शेती नव्हती तरी शेतकऱ्यासाठी कळवळा होता. रक्त बामळ झालं, घरच्या संसारावर तुळशीपत्र ठेवलं आणि घरी बुवा राहत नाही म्हणून पत्नीने आत्महत्या केली. ही अवस्था आमच्या शेतकरी नेत्यावर आली. आणि त्या शरद जोशीला 34 वर्षाच्या पोट्यानं पाळलं, कारण नाव जोशी होतं. आणि जातीशिवाय गेमच लावत नाही. जात महत्वाची आवाज. तो बेवडा असला तरी चालतो, ते नालायक असले तरी चालते, पैसे बुडवले तरी चालते, कारण आमच्या डोक्यातली जात एवढी पक्की आहे तर त्याला कामाला काही किंमत राहत नाही. शरद जोशी सारखा माणूस जो शेतकऱ्यासाठी लढला, त्यालाच तुम्ही पाडलं रे. एवढी दुर्दैवी आहे वाटत. काय म्हणावं तुम्ही? कधी कधी तर तुमचीच भीती वाटते मला सरकारची भीती नाही वाटत. कारण तुमच्या डोक्यात कधी धर्म आणि जात येईल आणि कधी पक्षाची निष्ठा जागृत होईल हे सांगता येत नाही. म्हणून आज जे आमच्या शेतकऱ्याचे हाल आहे, तुम्ही पाय असे गाव असतं. शहरात किती खर्च होतो माहिती आहे? एकट्या मुंबईनं दरवर्षी आम्ही 25,000 कोटीचा चुना लावतो. पुणे असेल, मुंबई असेल, आज सगळी खेड्यातली गर्दी मुंबईत जाते, पुण्यात जाते. काय बरं? इथली गरिबी त्याचं कारण आहे. इथल्या गरिबीमुळे आज आमचे पोरं पुणे आणि मुंबईला जायला लागले. मी माझ्या मित्राच्या इथे गेलो हिंगोलीला, तिथे एक बाई भांडे घासताना दिसली. मी त्या बाईला विचारलं, बाई तू कुठून आली? ती म्हणे बाजूच्या शेजारचे गाव आहे, 3 किलोमीटरहून आली. 2 एकर शेती आहे तिच्याकडे आणि तरी ते भांडे घासत होते. आमचं गरिबीचं कारण आम्ही पाहतोय शहर आहे. तिथल्या श्रीमंत लोकांना तिथं भांडी घासायला लोक पाहिजे, तिथं सगळे काम करायला कामगार पाहिजे आणि म्हणून गाव गरीब ठेवायचा. हे सगळं षडयंत्र आहे भाऊ. हे षडयंत्र आम्हाला बदलावं लागलं. आमच्या गरिबाचं कार्य सुद्धा तेच आहे. आणि मग हे जगपर्यंत समजून घेत नाही. आज आम्ही पाहतोय गुजरातचा कारखाना 4,500 रुपये टनानं भाव देतं. तिकडे कोल्हापूर आम्ही पाहतोय 3400 वर जातं आणि आम्ही 2500-2900 वर अटकून जातो. काय कारण आहे? कोणी प्रश्न करायला तयार? कोण बोलणार आहे? कोणाचं धाड असतं? आणि ते हिंमत तुमच्यात नाही म्हणून हे सगळी फसगत आहे. म्हणून हे बदलावं लागेल आम्हाला. यासाठी एकत्र व्हावं लागेल. म्हणून आपल्या सर्वांनी कर्ज सगळ्यावर आहे का? हात वरतेवर एवढेच लोक एवढे राहू दे, रद्द करू आपण मागणी. आमचं रस्त्याचं बघायची, रस्त्याचं काय हो भाऊ, रस्ते जायचं आमच्या 4 बाजूला सगळं रस्ते खराब आहेत. हो तेच तर बोललो ना मी. हा, मग आपल्याला सांगायचं, आपल्याला बोलायचं काय ते थोडंफार. गणेश पाटील चेअरमॅन, पृथ्वीराज शुगर कारखाना भोसे, तालुका पंढरपूर यांनी हजारो शेतकऱ्यांचे ऊसाचे बिल व ऊस वाहतूकदार बिल 2022-23 पासून अद्यापही मिळाले नाही. मला वाटते 15 दिवस वाट पाहू, एक निवेदन देऊ आणि पहिला गुन्हा महाराष्ट्रात या कारखान्यावर दाखल करू. आपले पैसे वेगळे आणि 15% व्याजासह परत करा असा 1966चा कायदा सांगतो. 15% व्याज म्हणजे तुमची जेवढी पैसे थकीत आहे जेव्हापासून आहे तेव्हापासून 15% व्याज लावून पैसे परतावा केला पाहिजे. हा मी नाही सांगत, हा कायदा आहे, ऊस नियंत्रण कायदा आहे. पण तो आम्हाला अंमलात आणावा लागेल. त्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल आणि आला टाइम तर कोर्टात सुद्धा जावं लागेल. त्या सगळ्या गोष्टीचा एकदा संदीपरावकडून मी समजून घेतो. आणि तुम्ही सगळ्या आंदोलनाला यायला तयार आहे? एवढे जण आले तर ते नागपूर तर राहणारच नाही. किती खोटे बोलता की तुम्ही? हा खरंच येत आहे? काय गोष्ट हो येणार 100%. मला वाटतं 28 तारीख हे शेतकऱ्याच्या अस्तित्वाची अस्मितेची तारीख आहे.
या सगळ्या विचित्र व्यवस्थेमध्ये मी शेतकरी म्हणून जगणं महत्वाचं. मित्रांनो, आपण हे लक्षात घ्या का आज शेतकऱ्याचं अस्तित्व संपायला निघालेलं आहे. शेतकरी आहे का नाही हेच आम्ही पाहतो. इथं मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे आणि म्हणून आम्ही ते अस्तित्व दाखवण्यासाठी कर्जमुक्ती तर त्याच्या बापाला करावंच लागेल आणि जेथपर्यंत होणार नाही तेथपर्यंत नागपूर सोडणार नाही हे तेवढंच करा. आम्ही सोडूच नाही नागपूर. पण तुम्ही जर आले नाही तर मग एकट्यानेच करायला लागेल. लोक तसे मोठे भाई ठीक आहे, बच्चीकोळ करताय ना, आपली तर तशीच कर्जमाफी होणार आहे म्हणून बस घरी. असं न करता मला वाटतं 28 तारीख तुमच्या आमच्यासाठी ऑक्टोबर बुट्टेगोरीपासून आपण सुरुवात करणार आहोत आणि ही अस्तित्वाची लढाई तुमच्या आमच्यासाठी पुन्हा शेतकऱ्याचे ते जुने दिवस, ते चळवळीचे दिवस, ते आंदोलनाचे दिवस, ते अस्तित्वाचे दिवस पुन्हा या राज्यामध्ये आम्हाला सुरू करायचे आहेत. माझ्या गावात बेलोऱ्याला 18 तारखेला देशातले सगळे शेतकऱ्याचे नेते आम्ही बोलावले. सगळं एकत्रित करून एक शेतकऱ्याचा अजेंडा आम्हाला बनवायचा आहे. माझ्या गावातला मजूर असेल, माझ्या गावातला शेतकरी, मेंढपाळ आणि मच्छीमार असेल आणि माझा दिव्यांग बांधव असेल, ही लढाई अतिशय शेवटच्या माणसासाठी आम्ही लढतोय. निकरीनं लढतोय. अतिशय प्रामाणिकपणे बच्चूकडू लढणार. तुमचा विश्वास नसेल तर बच्चूकडू आजही काही करायला तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे. पण एकदा दिलेला शब्द गेला 20 वर्षाचं राजकारण बच्चूकडू एका पार्टीत गेला नाही. आम्ही पळाले 72 झालो, आम्ही पडलो तरी एकाही पार्टीचा झेंडा घेतला नाही. तुमचे निळे, पांढरे, भगवे, हिरवे, पिवळे झेंडे जरी तुमच्या हातात असले भाऊ, पण त्या झेंड्याचा जो कापड आहे आणि कापड ज्या कापसापासून बनते ना तो मला पाच शेतकरी पिकवतो. त्या कापसाला त्या शेतकऱ्याची पैना होणे याच्यासाठी आम्हाला एकत्र व्हायचा. आपल्या सर्वांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.